तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची आताची महत्त्वाची अपडेट आणि खुशखबर आलेले आहे। तर फायनली ज्या गोष्टीची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो, लाडकी बहीण योजनेचे जे काही 2100 रुपये आहे तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्याबाबत ऑफिशियल आणि तात्काळ ऑर्डर देण्यात आलेली आहे। ऑफिशियल अपडेट आणि तात्काळ ऑर्डर देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री निवड झाली आणि नवीन मुख्यमंत्री साहेबांनीच या ठिकाणी ऑफिशियल अपडेट दिलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे फक्त याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा करण्याबाबत ही ऑफिशियल अपडेट आहे। याच बहिणी फक्त याच्यामध्ये जे काही यादीमध्ये ज्या माता बहिणींचं नाव असेल फक्त त्यांच्याच बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये जमा करण्याबाबत अपडेट आलेली आहे। तर आज शेवटची तारीख आहे तुमच्या बँक खात्यामध्ये ज्यांना पैसे जमा झाले आहेत। आता कोणाला जमा झाले ते पण मी सांगतो, ज्यांना नाही झाले तर त्यांना 30 म्हणजे जवळपास 30 नोव्हेंबरपर्यंत हे काम करून टाकायचे, अदरवाईज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही, लक्षात घ्या। तर नेमकं काय अपडेट आलेली आहे, वरून ऑर्डर काय आली, कोणकोणत्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट करण्यात आले, नवे मुख्यमंत्री साहेबांनी काय ऑर्डर दिली आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे दोन कामं कोणते करायचे, सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या आत मी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर सर्व माता बहिणींसाठी खुशखबर आहे, यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला चेक करायचं आहे आणि बोनस संदर्भात अपडेट काय आलेली आहे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे समजणार आहे आणि मी सांगणार आहे। त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सर्वप्रथम लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट पाहायला मिळत असते आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा, त्यांना पण कळायला पाहिजे की त्यांच्यासाठी शासनाने काय निर्णय घेतलात आणि वरून ऑफिशियल अपडेट काय आलेली आहे। तर माता बहिणींनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, जी काही ऑफिशियल अपडेट आलेली आहे तर ती अगोदर बघा, बोनस जे काही आहे तर ते वाटण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे। आता बघा, बोनस वाटण्यासंदर्भात अपडेट काय आलेली आहे ते पण मी सांगतो आणि 20 नोव्हेंबर अंतिम मुदत, हे दोन काम करून घ्या। आता 20 नोव्हेंबरची काय मुदत होती तर बघा, 20 नोव्हेंबर बाबतीत तुम्हाला माहीतच आहे की इलेक्शन होतं आणि एकनाथजी शिंदे साहेब असो, देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, अजितजी पवार साहेब असो, यांनी एक निर्णय घेतलेला होता। अगोदर मी तुम्हाला यांच्या अपडेटी संदर्भात अपडेट देतो, त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांनी काय ऑर्डर दिली आणि कोणाकोणाला पैसे आले ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। तर बघा, एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांनी निर्णय घेतलेला होता की लाडक्या बहिणीचे 1500 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर 20 तारखेला मतदान झालं आणि त्यांनी क्लिअर केलेलं होतं की जर मतदान झालं आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे महायुती सरकार बळकट झालं आणि पुन्हा आलं तर 1500 रुपये तुम्हाला जो काही या ठिकाणी महिना दिला जातोय तर त्याच्यामध्ये वाढ होईल आणि त्याचे 2100 रुपये केले जाणार आहे। आणि त्याच पद्धतीने तमाम माता आणि बहिणींनो, लाडक्या बहिणींनी आपल्या भावांना विजय करून दिलेला आहे, त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांनीच या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी महायुती सरकारचा विचार केला, त्यांनी सुद्धा तुमचा या ठिकाणी विचार केला आणि त्या पद्धतीने तुम्हाला 2100 रुपये या ठिकाणी दर महिन्याला देण्याचा निर्णय घेतला आणि वाढवून दिले। आता महत्त्वाची अपडेट म्हणजे कोणाकोणाच्या बँक खात्यामध्ये पैसे आले आणि 5000 रुपये बोनस संदर्भात अपडेट काय। तर बघा, जे काही तुम्हाला दिवाळीचा बोनस होतो, अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे 5 हप्ते मिळालेले आहेत, 7500 रुपये, 1500 रुपये प्रति महिनाप्रमाणे। आता काही बहिणी आहे की त्यांची सर्व प्रोसेस ओके असून सुद्धा पैसे आले नाही आहे। मग आता नेमकं इथं मॅटर काय, तर सर्व काही मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओच्या पुढंच मी तुम्हाला आता सांगतो। बघा, ज्या बहिणींना या ठिकाणी एकही हप्ता आलेला नाही आहे त्यांच्या बाबतीत अपडेट काय। आता बघा, मी तुम्हाला बोललो होतो की आचारसंहिता संपली, त्याच्यानंतर पैसे यायला सुरुवात झाली। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे काही पैसे देण्यात आलेले होते या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये ते 2 महिन्याचे होते, ते होते ऑक्टोबरचे, त्याच्यानंतर नोव्हेंबरचे, अशा 2 महिन्यांचे ते पैसे होते। आता महत्त्वाची अपडेट काय, आता ते तुम्हाला देण्यात आले होते, त्याच्यानंतर शासनाने दिवाळी बोनस संदर्भात एक अपडेट राबवली। आता ॲक्च्युली ही अपडेट होती आणि महत्त्वाचं म्हणजे ती खूप व्हायरल होत होती। दिवाळी बोनस या ठिकाणी तुम्हाला 2500 रुपये भेटण्यासंदर्भात अपडेट होती आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी शासनाने एवढ्या योजना काढलेल्या आहेत की तुम्हाला वर्षामधून 3 गॅस सिलेंडर म्हणजे जवळपास 919, 9 2 18, 9 3 27 म्हणजे जवळपास
2,500 ते 2700 रुपये तुम्हाला प्रतिवर्षाला भेटत असतात सिलेंडरचे. म्हणजे जी काही गॅस अन्नपूर्णा योजना आहे त्या योजनेमार्फत, आणि शासन तुमच्यासाठी वेळोवेळी योजना काढतच राहतं. आता महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर 3,000 रुपये भेटण्यासंदर्भात अपडेट आहे. आता नेमकी अपडेट काय ते मी तुम्हाला आता सांगतो. 2100 रुपये तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे जे काही डिसेंबर महिन्याचे ते पैसे भेटण्यासंदर्भात, आणि आत्ताच अन्नपूर्णा योजनेमार्फत माता आणि बहिणींना एक गॅस सिलेंडर देण्यात आलेला आहे. तर त्याचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. जर आपण या ठिकाणी गॅस सिलेंडरचा विचार केला तर जवळपास लाडक्या बहीण योजनेच्या या ठिकाणी 2,100 रुपये आणि गॅस सिलेंडरची किंमत 900 ते 1,000 रुपये आहे. म्हणजे जवळपास 3,031 रुपये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे, डिपॉझिट करण्यात आलेले आहे. आता नवे मुख्यमंत्री साहेबांनी काय ऑर्डर दिली आणि नेमकी कोणाच्या खात्यात पैसे जमा झाले लाडक्या बहीण योजनेचे सर्व काही तुम्हाला मी सांगतो. त्याच्या अगोदर ज्या माता आणि बहिणींचं हे कामं पेंडिंग असतील, लाडक्या बहिणींची जे काही कामं पेंडिंग आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं या बँकेमध्ये जर खातं असेल तरच तुम्हाला पैसे आलेले आहेत, तरच तुम्ही चेक करू शकतात. फक्त या बँकेमध्ये खातं असेल तरच तुम्हाला पैसे येतील. फक्त पोस्टाच्या खात्यातच तुम्हाला पैसे जमा होतील. आता अपडेट काय, भरपूर माता बहिणींचं अनेक बँकेमध्ये खातं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बँकेमध्ये कुठल्या बँकेमध्ये पैसा जमा होईल. आता तुम्ही जर समजा लाडक्या बहीण योजनेचं जे काही आहे अकाउंट जर समजा दुसरीकडे दिलेलं आहे, आता समजा तुमचं या ठिकाणी SBI आणि HDFCला अकाउंट आहे आणि लिंकिंग आधार कार्ड तर तुमचं या ठिकाणी HDFCला आहे, परंतु नंबर दिलेला आहे SBIचा, तर महत्त्वाचं म्हणजे तुमचं HDFC बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा होतील. म्हणजे तिथं जमा होतील जिथं तुमचं आधार लिंकिंग असेल त्या ठिकाणी पैसे जमा होऊन जातील. कारण ते पैसे DBT मार्फत येतात, म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी ट्रान्सफर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी ते पैसे होत असतात. त्यामुळं काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. आणि तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी अनेक बँकेमध्ये खाते आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार लिंकिंग नाही आहे, मग तुमचे पैसे येऊ शकत नाही, तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. त्याच्यासाठी पहिलं म्हणजे आधार लिंकिंग करा आणि दुसरं म्हणजे तुमचं बँकेचं जे काही अकाउंट आहे ते चालू करा. भरपूर माता बहिणी त्याचे मायनस आहे, काहींचं बंद आहे, ते अगोदर चालू करा. तुम्हाला मेसेज येतो का ते तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्हाला जर बँक खात्यात पैसे आले तर तुम्हाला SMS आला पाहिजेत किमान. आणि लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले, अकाउंटमध्ये व्यवहार झाला की त्याच्यानंतर तुम्हाला SMS येत असतो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर टेन्शन घेऊ नका माता बहिणींनो, सर्व काही तुम्हाला अपडेट मी याच व्हिडिओच्या आत देणार आणि नेहमी देत असतो. फक्त तुम्हाला आपल्याला सपोर्ट करायचा आहे, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे. आता 2100 रुपये भेटण्यासंदर्भात अपडेट काय, तर माता बहिणींनो जवळपास 30 तारखेच्या आत 30 तारखेपर्यंत तुम्हाला आधार लिंकिंग बँकेचे संपूर्ण जी काही प्रोसेस पेंडिंग असेल, बाकी असेल काही काम, तर ते पूर्ण करून घ्यायचं आहे. 30 तारखेच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत 2100 रुपये. लाडक्या बहीण योजनेचा हप्ता वाढवून देण्यात आलेला आहे. महायुती सरकारचा विजय झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे 2100 रुपये तुम्हाला आता प्रति महिन्याला म्हणजे जवळपास 30 तारखेच्या आत भेटणार आहेत आणि प्रति महिन्याला 2100 रुपये चालणार आहेत आणि पुढे चालून याच्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. आता 2100 रुपये हे आणि महत्त्वाचं म्हणजे 900 ते 1,000 रुपये अन्नपूर्णा योजनेचे तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर बघा 2100 रुपये म्हणजे 2,100 रुपये अन्नपूर्णा योजनेचं गॅस सिलेंडर फ्री भेटलं. त्याच्यानंतर तुम्हाला 900 ते 1,000 रुपये या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेमार्फत भेटलेले आहेत. म्हणजे असे 3,000 ते 2100 रुपये 3,000 ते 3,100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेले आहेत. तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे सर्व माता बहिणींनो. तर बघा ज्यांनी नाही जमा झाले आणि यादी कुठल्याही प्रकारची जाहीर नाही आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल तुमच्या खात्यात पैसे येतील. ज्यांना कुठली या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे पैसे आलेले नाही आहे तर त्यांना 30 तारखेच्या आत पैसे येऊन जातील. सर्व माता बहिणींनी याची नोंद घ्यायची आहे. तर हीच होती नवीन मुख्यमंत्री साहेबांची ऑर्डर, ऑफिशियल अपडेट. आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल माता आणि बहिणींनो. तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले, तुमचं बँक अकाउंट कोणत्या खात्यात आहे, आधार लिंकिंग आहे किंवा नाही, किंवा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माता बहिणींनो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.